बिदरचा किल्ला एवढा मोठा आहे की तो बघायला आम्हाला वेळच मिळाला नाही. आम्ही फक्त जो काही पुढचा जो भाग होता तेवढाच बघितला आणि मागे अजूनही खूप मोठा भाग होता, तो काही बघता आला नाही. मग म्हटलं चला फोनमध्ये तरी शूट करून घेऊया, घरी जाऊन निवांत बघू. आणि मग नंतर हा जो पार्ट होता तो आम्ही फक्त फोनमध्ये शूट केला. तिथे जाऊन काही बघता आलं नाही कारण आमच्याकडे टाईम नव्हता. आणि तिथून आम्हाला जायचं होतं पापनाश मंदिराला, पण मंदिराचं अंतर थोडं लांब होतं, त्याच्यामुळे आम्ही काही तिकडे गेलो नाही. मग छोटंसं हे दृश्य दिसलं तिथे थांबलो आणि नंतर मग आम्ही सरळ गेलो गुरुद्वाराला. बिदरचा गुरुद्वारा पण खूप मोठा आणि खूप छान आहे. तिथे खूप शांत वातावरण आहे आणि तिथे गेल्यानंतर मध्ये काही फोन अलाउड नव्हता, म्हणून मधलं काही आम्हाला शूट करता आलं नाही किंवा मला तिथे जाऊन फोटोज वगैरे काढता आले नाही. मग आम्ही काय बाहेरच तेवढं थांबलो आणि बाहेरनंच फोटो वगैरे काढले, बाहेरच थोडेसे व्हिडिओज वगैरे काढले. आणि तिथे थांबल्यानंतर आम्हाला लंगर खायचं होतं, पण अनफॉर्च्युनेटली लंगर काही आम्हाला भेटलं नाही. बिदरमध्ये गेल्यानंतर गौरीसाठी फक्त 1-2 खेळणीच घेतली, जास्त काही शॉपिंग करता आली नाही कारण टाईम खूपच कमी होता आमच्याकडे. आणि छान झाली बिदरची ट्रिप. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.